लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार डॉक्टर सुजय विखे यांना पाठिंबा देण्याच्या घोषणेचे बुमरँग माजी आमदार विजयराव औटी यांच्यावर उलटले आहे। तालुका प्रमुखांसह 5ही पदाधिकाऱ्यांनी नगर येथे पत्रकार परिषद घेऊन आम्ही महाविकास आघाडी सोबतच असल्याचे स्पष्ट करून विजय औटी यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत नसल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली। 2 दिवसांपूर्वी औटी यांनी तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, युवा सेना तालुका प्रमुख अनिल शेटे, ज्येष्ठ नेते मांजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर भास्कर शिरोळे, उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांची बैठक घेतली। या बैठकीत सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारास मदत करण्याची भूमिका मांडली। त्यानंतर औटी यांनी आपण 2 दिवसात निर्णय जाहीर करू असे स्पष्ट केले होते। बुधवारी रात्री औटी यांनी आपण सुजय विखे यांना पाठिंबा देत असल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले। त्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती। औटी यांच्या निर्णयानंतर जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी तालुका प्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून नगर येथे त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीनंतर आमदार निलेश लंके यांनीही सेना पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला। या बैठकीत तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, युवा सेनेचे तालुका प्रमुख अनिल शेटे, डॉक्टर भास्करराव शिरोळे, डॉक्टर कोमल भंडारी, किसन सुपेकर, किसन चौधरी, गुलाबराव नवले, सखाराम उजागरे, बाबाजी तनपुरे, संतोष येवले, शिवाजी लाळगे, डॉक्टर रायचंद राठव, अशोक सालके, संजय मते, सुभाष भोसले, रामदास खोसे, संतोष साबळे, संतोष लामखडे, शांताराम पाडळे, शरद घोलप आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते। लोकसभेच्या अनुषंगाने आदरणीय माजी आमदार विजयराव औटी साहेब यांनी एक निर्णय घेतला की महायुतीच्या उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना त्यांनी पाठिंबा दर्शवला। परंतु आमचे जे सर्व शिवसैनिक आहेत, बहुसंख्य शिवसैनिकांचं मनात असं होतं की आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत आणि आपल्या महाविकास आघाडीच्या सोबतच आपण राहावं, अशा पद्धतीची बहुतांशी शिवसैनिकांची भावना होती। परंतु औटी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे। आमच्यासाठी खरं पाहायला गेलं तर ही अतिशय वेदनादायी गोष्ट आहे की गेले जवळपास 22-23 वर्ष मी औटी साहेबांसोबत काम करत आहे। औटी साहेबांचे घेतलेल्या निर्णयाला आम्ही कधीच विरोध केला नाही किंवा औटी साहेबांचा कुठलाही शब्द आम्ही कधीच खाली पडू दिला नाही। परंतु आमच्या मनाला आज इतक्या वेदना होत आहेत की औटी साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला आम्हाला विरोध करायची पाळी आलेली आहे, वेळ आलेली आहे। ही आमच्यासाठी आजचा दिवस खरं तर आम्हाला फार सकाळपासूनच फार मनाला यातना होत आहेत, वाईट वाटत आहे, उदासीनता आलेली आहे की औटी साहेबांचा निर्णयाला आम्ही विरोध करत आहोत। परंतु आता हा निर्णय आम्ही सर्वांनी एकमताने घेतलेला आहे। काल औटी साहेबांचा निर्णय झाल्यानंतर गाडे सरांनी आमचे जिल्हा प्रमुख आम्हाला फोन करून या ठिकाणी आज बोलवलं आणि आमची भूमिका आम्हाला स्पष्ट करायला सांगितली। तर आम्ही सर्व पदाधिकारी हे शिवसेना पक्षासोबतच आहोत। आम्ही कुठेही आमच्यातलं कोणी बाजूला गेलेलं नाही किंवा कोणी औटी साहेबांच्या निर्णयासोबत गेलेला नाही। त्यामुळं आम्ही सर्व पदाधिकारी या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाची तालुक्यामधील ताकद निश्चितपणे दाखवून देऊ हे आपणास या ठिकाणी सांगतो। येत्या 6 तारखेला या ठिकाणी शिवसैनिकांचा मेळावा पारनेर या ठिकाणी घेण्याचं नियोजन चालू आहे। त्या संदर्भात सुद्धा आम्ही तुम्हाला त्यावेळी माहिती देऊ।